1640चं दशक. दख्खनच्या पठारावर जर स्वतःचं साम्राज्य उभं करायचं असेल तर त्या काळातली एकच ठरलेली पद्धत होती. हो, म्हणजे पारंपरिक पद्धत. अगदी. एक प्रचंड मोठी फौज गोळा करायची, अफाट खजिना उभा करायचा आणि खुल्या मैदानात थेट महासत्तांशी युद्ध खेळायचं. आणि त्या काळात मुघल किंवा विजापूरची आदिलशाही या जुन्या समीकरणांवर चालत होत्या. बरोबर. पण या सगळ्या महासत्तांच्या साठमारीत एका 16 वर्षांच्या तरुणाने हे वर्षानुवर्षे चालत आलेलं लष्करी गणिताचं पुस्तक अक्षरशः फाडून फेकून दिलं. क्या बात आहे. हां. या तरुणाकडे स्वतःची कोणतीही मोठी फौज नव्हती, तोफा नव्हत्या किंवा अफाट खजिनाही नव्हता. तरीही त्याने एका अशा क्रांतीची सुरुवात केली ज्याने इतिहास बदलला. कारण सत्तेचा खेळ हा नेहमी फक्त संख्या आणि पैशांच्या जोरावर जिंकला जातो, हा जो एक गैरसमज आहे ना, तो या घटनेने पूर्णपणे मोडून काढला. हो ना. शून्यातून सुरुवात करून महासत्तांना आव्हान देणं हे केवळ शौर्य नाही, हे एका अत्यंत प्रगत बौद्धिक रणनीतीचं उदाहरण आहे. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत माहितीपूर्ण स्रोताच्या आधारे हे विश्लेषण करणार आहोत. बरोबर. मराठा वॉर फाईल्स या यूट्यूब चॅनलवरील तोरणा 1646 स्वराज्याचे पहिले सुवर्णपाण या व्हिडिओच्या आधारे आपण ही चर्चा करणार आहोत. आणि आजची ही चर्चा फक्त एका युद्धाची नाही आहे. मुळीच नाही. म्हणजे माहितीच्या आणि संसाधनांच्या अभावात राहूनही एक अतिशय प्रभावी असिमेट्रिक किंवा विषम रणनीती कशी आखावी याचं हे उत्तम उदाहरण आहे. नक्कीच. शून्य संसाधनांमधून साम्राज्य उभं करण्याच्या या लष्करी सिद्धांताचा आपण आज बारकाईने वेध घेणार आहोत. आणि या चर्चेत आपण विशेषतः किल्ले प्रथम रणनीती म्हणजे फोर्ट्स फर्स्ट स्ट्रॅटेजी समजून घेणार आहोत. हो, कारण त्या काळातील राजकीय वास्तव बघितलं तर सत्तेविरुद्ध बंड पुकारणं म्हणजे थेट स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच होतं. अगदी. म्हणजे जुनी पद्धत किती धोक्याची होती हे आपण पाहिलंच आहे. पुन्हा जो कोणी बंड पुकारायचा तो आधी आजूबाजूच्या गावातून माणसं गोळा करायचा, त्यांची एक फौज बनवायचा आणि मग ती नौखी फौज घेऊन सुसज्ज शाही फौजेसमोर मैदानी युद्ध खेळायला जायचा. बरोबर. आणि एका मोठ्या प्रशिक्षित फौजेसमोर हे नौखे बंडखोर साहजिकच टिकू शकत नसत. त्यांचा शेवट ठरलेला असायचा. अगदी महिनाभरात ही बंड क्रूरपणे ठेचून काढली जायची. विजापूरच्या आदिलशाहीला असा ठाम विश्वास होता की हे जे स्थानिक मराठे जहागीरदार आहेत ते जास्तीत जास्त आपापसात भांडतील. बरोबर. हो, ते आपापसात जमिनीच्या तुकड्यासाठी लढतील, त्यांच्याकडे एकत्र येऊन स्वतंत्र सत्ता उभी करण्याची ताकद नाही. आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी चूक होती. एक्झॅक्टली. त्यांच्या याच अहंकारामुळे त्यांनी स्थानिक हालचालींकडे दुर्लक्ष केलं. मला तर हे अगदी आजच्या एखाद्या व्यावसायिक परिस्थितीसारखं वाटतं. म्हणजे आपण जर आधुनिक रूपक वापरलं तर हे एका छोट्या स्टार्टअपने बाजारातल्या सर्वात मोठ्या टेक जायंट कंपनीला थेट भिडण्यासारखं होतं. क्या बात आहे. एकदम चपखल उदाहरण आहे. हो ना. जर त्या छोट्या स्टार्टअपने पैशाने पैसा आणि फौजेने फौज लढवली असती तर ते स्टार्टअप एका महिन्यातच दिवाळखोरीत निघालं असतं. अगदी बरोबर. शिवाजी महाराजांना सत्ता हवी होती, पण हे सगळं आदिलशाहीच्या रडारवर न येता करायचं होतं. मग या तरुणाने अशी कोणती वेगळी पद्धत वापरली? या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर एका क्रांतिकारक लष्करी सिद्धांतात दडलेलं आहे, ज्याला आपण मगाशी किल्ले प्रथम रणनीती म्हटलं. तत्कालीन लष्करी तर्कशास्त्राचा विचार केला तर फौज उभी करणं ही एक अत्यंत तात्पुरती आणि खर्चिक व्यवस्था असते. म्हणजे फौजेला सतत रसद पुरवावी लागते, सैनिकांचा पगार आला, घोड्यांचा चारा आला, शस्त्रास्त्रांची देखभाल आली. हा सगळा लॉजिस्टिक्सचा प्रचंड मोठा ताण असतो. फौजेची देखभाल करणं हा तिजोरीवरचा सर्वात मोठा भार असतो. बापरे. म्हणजे 5,000 सैनिक असतील तर त्यांना रोज हजारो किलो धान्य लागणार. हो. आणि सगळ्यात मोठा धोका असा की जर ती फौज युद्धात हारली किंवा नुसती पांगली गेली तर तुमचं बंड तिथेच संपलं. एक्झॅक्टली. फौजेसोबत तुमचं अस्तित्वही संपतं. पण याउलट किल्ल्याचं विज्ञान पूर्णपणे वेगळं असतं. अच्छा. ते कसं काय? किल्ला ताब्यात असणे म्हणजे केवळ एका वास्तूवर नियंत्रण नाही, तर त्या आजूबाजूच्या संपूर्ण भौगोलिक प्रदेशावर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवणे. अरे चा. म्हणजे किल्ला हा जणू एक प्रकारचा दगडी शिपाई असतो असं म्हणता येईल. अगदी तंतोतंत. असा शिपाई जो कधीही पगार मागत नाही, रोज जेवण मागत नाही आणि ऊन वारा पाऊस झेलून खंबीर उभा राहतो. आणि हा एक दगडी शिपाई शत्रूच्या हजारो सैनिकांना एकटा पुरून उरतो. महाराजांनी नकाशाकडे बघून हा सिद्धांत अंमलात आणला. ज्याचं राज्य डोंगरावर, त्याचं नियंत्रण मैदानावर. क्या बात आहे.
यामागचं भौगोलिक कारण असं असावं की तुमचा तळ उंचावर असेल तर गुरुत्वाकर्षण तुमच्या बाजूने काम करतं. हीच ती रणनीती. तुम्ही उंचावर आणि सुरक्षित जागी असाल तर खाली कितीही मोठी फौज असली तरी ती हतबल धरते. सह्याद्रीचे डोंगर केवळ मातीचे ढिगारे नव्हते. ते काळ्या बेसॉल्ट खडकांचे नैसर्गिक दुर्ग होते. हो, आणि हा विचार त्या काळात खरोखरच विलक्षण होता. बरं, किल्ले प्रथम हा सिद्धांत कागदावर खूप भारी वाटतो, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी एक मोठा पेच निर्माण होतो. कोणता? जर तुमच्याकडे मोठी फौज नाही, शस्त्रास्त्रे नाहीत, तर तर्कशास्त्र असं सांगतं की सुरुवातीला एखादा छोटा, जुनाट आणि सहज जिंकता येईल असा किल्ला निवडावा. बरोबर आहे. पण स्रोतांनुसार महाराजांनी हेर पाठवून जी निवड केली ती थेट तोरणा किल्ल्याची होती. तोरणा हा पुण्याच्या नैऋत्येला असलेला सर्वात उंच आणि चढायला कठीण किल्ला होता. हो, हे थोडं विसंगत नाही वाटत? म्हणजे थेट सर्वात कठीण किल्ला का निवडला गेला यात काय तर्क होता? हाच तर ॲसिमेट्रिक युद्धाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यातली सर्वात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे शत्रूचं जे सर्वात मोठं कवच होतं तीच त्यांची कमकुवत बाजू होती. एक्झॅक्टली. आणि महाराजांनी हे अचूक ओळखलं होतं. म्हणजे किल्ल्याची नैसर्गिक सुरक्षा हाच आदिलशाहीचा कमकुवत दुवा ठरला. होय, आदिलशाहीला वाटलं की तोरणाची प्रचंड उंची हेच त्यांचं नैसर्गिक संरक्षण आहे. तिथपर्यंत पोहोचणं कुणालाही शक्य नाही. आणि या अतिआत्मविश्वासामुळे त्यांनी तिथे पहारेकऱ्यांची गरजच मांडली नाही. बरोबर. तिथली शिबंदी अतिशय नाममात्र आणि गाफील होती. महाराजांनी याच गाफीलपणावर बोट ठेवलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? तोरणा पुण्यापासून इतक्या दुर्गम भागात आणि एकाकी होता की तिथे काही लष्करी हालचाल झालीच तर त्याची बातमी विजापूरला पोहोचायला चक्क काही आठवडे लागणार होते. बापरे! म्हणजे दख्खनचा खडबडीत भूगोल आणि संदेश वहनाची संथ गती याचा त्यांना फायदा झाला. हो, त्यांना कारवाई करून स्वतःचं बस्तान बसवायला पुरेसा वेळ मिळणार होता. यालाच आजच्या भाषेत ॲसिमेट्रिक स्टेल्थ बिल्डअप म्हणतात. स्टेल्थ बिल्डअप म्हणजे शत्रूच्या नजरेआड स्वतःची ताकद वाढवणे, बरोबर? अगदी. अत्यंत शांततेत स्वतःची ताकद अशी वाढवायची की शत्रूला भणक लागेपर्यंत तुम्ही त्याला आव्हान देण्याइतके प्रबळ झालेले असता. क्या बात आहे! ही रणनीती ऐकायला जेवढी अचूक वाटते तिची अंमलबजावणी तेवढीच थरारक आहे. हो ना? कोणतीही मोठी फौज नसताना किल्ला जिंकायचा कसा? 1645 ते वर्ष. निवडलेली वेळ होती रात्रीची. वाट अत्यंत अरुंद आणि धोकादायक. आणि या मोहिमेत महाराजांसोबत येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजी पासलकर असे मोजकेच पण जीवावर उदार होणारे मावळे होते. म्हणजे मोठी फौज सोबत नव्हतीच. कोणतेही ढोलताशे नाहीत, युद्धाच्या घोषणा नाहीत, रक्ताचा सडा नाही. हे पारंपरिक युद्धासारखं अजिबात नव्हतं. हे एखाद्या आधुनिक सर्जिकल स्ट्राईक किंवा इलीट कमांडो ऑपरेशनसारखं वाटतं, जिथे फक्त अचूकता, वेग आणि शांततेला महत्त्व असतं. बरोबर. या ऑपरेशनमध्ये सर्वात मोठा अडथळा होता तोरणा ती सरळ कातळ कड्याची चढण. मोठ्या फौजीला तिथे चढणं निव्वळ अशक्य होतं. पण हे मावळे कोणत्याही पारंपरिक शाळेत तयार झालेले सैनिक नव्हते. ते सह्याद्रीच्या मातीत वाढलेले स्थानिक होते. म्हणजे त्यांना तिथल्या सूक्ष्म भूगोलाची, मायक्रोजॉग्राफीची पूर्ण जाण होती. कुठे पाय ठेवायचा, कोणता खडक निसरडा आहे हे त्यांना माहीत होतं. अगदी वाऱ्याचा आवाज स्वतःच्या हालचाली लपवण्यासाठी कसा वापरायचा हेही त्यांना अवगत असावं. हो, ते फौजेसारखे नाही तर एखाद्या शिकाऱ्यासारखे कातळ कड्यावरून चढत होते. इथे युद्धातील स्टेल्थ म्हणजे गुप्ततेचा वापर किती प्रभावीपणे केला गेला हे दिसून येतं. जेव्हा हे मावळे जीवघेणी चढण चढून वर पोचले तेव्हा त्यांनी लगेच तलवारी उपसून हल्ला करण्याची घाई केली नाही. अरे जा, स्रोतामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे का? हो, त्यांनी पाहिलं की मुख्य दरवाजावर पहारेकरी झोपलेले होते, तरीही ते थांबले. म्हणजे फक्त जागा गाठणे महत्वाचे नसते, तर योग्य वेळेची वाट बघणे हाही अशा स्टेल्थ ऑपरेशनचा भाग असतो. संयम हा लष्करी रणनीतीचा कणा असतो. आणि तिथेच त्यांची खरी परीक्षा पाहणारी एक अनपेक्षित अडचण उभी राहिली. काय झालं? ते दबा धरून बसलेले असतानाच अचानक गस्त घालणारी आदिलशाही तुकडी तटबंदीवरून चालू लागली. बापरे, जर त्यांनी चुकूनही खाली पाहिलं असतं तर मोठी आरोळी ठोकली गेली असती, नगारे वाजले असते, हजारो सैनिक जागे झाले असते आणि मोहीम सुरू होण्याआधीच संपली असती. या प्रसंगाची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येतोय. एका बाजूला खोल दरी
आणि वरून चालून येणारा मृत्यू. पण त्या गस्त घालणाऱ्या तुकडीने खाली पाहण्याची तसदीच घेतली नाही. ते इतके सुस्त होते की ते थेट पुढे निघून गेले. आणि या गाफीलपणाचा अचूक फायदा घेण्यात आला. गस्त पुढे जाताच मावळ्यांनी क्षणाचंही विलंब न लावता दोर वर फेकले आणि ते तटबंदीवर पोहोचले. पण आता आतली शांतता शेवटपर्यंत टिकवणं आवश्यक होतं ना? अगदी. आज्ञा स्पष्ट होती, जीवितहानी होऊ द्यायची नाही, तोफा डागायच्या नाहीत. झोपलेल्या पहारेकऱ्यांना काही समजण्याआधीच अत्यंत शिताफीने त्यांच्या मानेवर तलवारी ठेवल्या गेल्या. किल्लेदाराला जाग आली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मुख्य दरवाजा उघडला गेला. च्या जहागिरीतला सर्वात उंच माथा शांततेत जिंकला गेला. सकाळी जेव्हा सूर्योदय झाला तेव्हा मैदान शांत होतं. पण तो किल्ला कायमचा मराठ्यांचा झाला होता. क्या बात आहे. स्वराज्याची पहिली डरकाळी तिथे फोडली गेली होती. बरं, किल्ला मिळाला, पण ह्या घटनेनंतर जे घडले त्यांनी ह्या एका लष्करी विजयाचं रूपांतर एका मोठ्या राजकीय साम्राज्यात केले. हो, म्हणजे तोरण्याचं नाव बदलून प्रचंड गट ठेवण्यात आलं. आणि किल्ल्याच्या डागडुजीचं काम सुरू असताना जमिनीत आदिलशाहीचा लपवलेला खजिना सापडला. सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या अनेक घागरी मिळाल्या. बऱ्याच नोंदींमध्ये याकडे फक्त चमत्कार म्हणून पाहिलं जातं. पण नशीब तुम्हाला फक्त संधी देतं. तुम्ही त्याचं काय करता हे महत्वाचं. बरोबर. खजिना मिळणं हा भाग्याचा भाग असू शकतो, पण तो कसा वापरला गेला ह्यात खरी रणनीती दिसते. एक्झॅक्टली. वर्षाच्या तरुणाच्या दूरदृष्टीचे म्हणजे लॉंग टर्म विजनचे दर्शन घडते. त्यांनी त्या संपत्तीचा वापर करून तोरणापासून केवळ 5 कोसांवर असलेल्या मुरुमदेव नावाच्या डोंगरावर एक नवा किल्ला उभारण्यास सुरुवात केली. त्याचं नाव ठेवलं राजगड. म्हणजे त्यांनी फक्त जुना किल्ला जिंकला नाही, तर स्वतःचा असा एक नवीन अभेद्य किल्ला बांधला. शून्यातून एक लष्करी तळ उभारायला. हे आर्थिक सत्तेचं लष्करी सत्तेत रूपांतर करण्याचं उत्तम उदाहरण आहे. पण विजापूरला हे समजलं नाही का? जेव्हा बातमी विजापूरला पोचली तेव्हा आदिलशाहीने याकडे अत्यंत दुर्लक्ष केलं. एका जहागीरदाराच्या मुलाने एक पडका डोंगर घेतलाय, यात काय मोठं, असा विचार करून त्यांनी गांभीर्याने पाहिले नाही. त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा राजकीय गैरसमज होता. नक्कीच. शत्रूला आपल्या खऱ्या ताकदीचा अंदाज न येऊ देणे हीच तर स्टेल्थ रणनीतीची खरी ताकद असते. कारण या एका घटनेतून जवळपास 30 किलोमीटरचा सलग प्रदेश एका झटक्यात नियंत्रणात आला होता. बापरे. महाराजांनी युद्ध मैदानावर नाही तर डोंगरांच्या माथ्यावर नेऊन ठेवलं होतं. अरुंद वाटांवर शत्रूची मोठी फौज निरुपयोगी ठरते. एका रेषेत एकाच माणसाला यावं लागतं. म्हणजे संख्याबळाचा फायदा तिथे शून्य होतो आणि यातून किल्ल्यांची एक साखळीच शक्य झाली. अगदी. एक किल्ला पडला तर दुसरा आधार, त्यानंतर रोहिडा, पुरंदर, कोंढाणा अशी किल्ल्यांची अभेद्य साखळी उभी राहिली. आणि जेव्हा आदिलशाहीला या किल्ले प्रथम रणनीतीची जाणीव झाली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. महाराजांनी एक स्वतंत्र निष्ठावान फौज उभी केली होती. त्यांनी जगाला सिद्ध करून दाखवलं की सत्ता ही माणसांच्या संख्येत नसते तर भूगोलाच्या अचूक नियंत्रणात असते. बरोबर. मग एकंदरीत या संपूर्ण विश्लेषणाचा नेमका अर्थ काय? तोरणा ही फक्त इतिहासातील एक घटना नक्कीच नाही. नाही, ती एक जिवंत कार्यशाळा आहे. डोक्याने युद्ध कसं जिंकावं, कमी संसाधने असताना बलाढ्य शत्रूला कसं नामोहरम करावं, याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. खरं. यातून एक मार्मिक धडा मिळतो. शहाणा सेनापती शत्रूच्या कमकुवत जागेवर वार करतो, पण महान सेनापती स्वतःची जागाच इतकी अभेद्य बनवतो की शत्रू तिथे वार करण्याचं धाडसच करू शकत नाही. क्या बात है. फौजेबिना केवळ भूगोलाच्या आणि मानवी मानसशास्त्राच्या ताकदीवर हे युद्ध जिंकलं गेलं. अगदी. तो तरुण जेव्हा तोरणाच्या बुरुजावरून बघत होता तेव्हा त्याला फक्त किल्ला नाही तर संपूर्ण स्वराज्य दिसत होतं. आणि आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक मोठा प्रश्न उभा राहतो. 17व्या शतकात डोंगर आणि किल्ले हे हायग्राऊंड होते ज्यातनं सत्ता स्थापन करता आली. बरोबर. पण आजच्या 21व्या शतकात आधुनिक जगात हे हायग्राऊंड कोणते आहे? आज असा कोणता तांत्रिक तोरणा आहे ज्यावर नियंत्रण मिळवून सामान्य माणूस आजच्या टेक जायंट्सना आव्हान देऊ शकतो? खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. तो डेटा आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आहे की आणखी काही? यावर नक्की विचार व्हायला हवा. कदाचित आजचा तोरणा आपल्या अगदी जवळ असू शकतो, फक्त तो ओळखण्याची दृष्टी हवी. नक्कीच. याच विचारासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. पुढच्या वेळी असाच एक रंजक विषय घेऊन पुन्हा भेटू.